आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया करोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात आत्मनिर्भर भारत 3ची घोषणा आणि त्याचा विविध क्षेत्रांना मिळणारा फायदा याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, कोरोना संकटात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारनं आणखी एक मदत पॅकेज जाहीर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच आत्मनिर्भर भारत योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत 2,65,000 कोटी रुपयांचं प्रोत्साहन पॅकेज जाहीर करत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आत्मनिर्भर भारत 3 अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 प्रमुख घोषणा केल्या. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 20% पर्यंत अतिरिक्त क्रेडिट हमी योजना, देशातल्या 10 प्रमुख 3 उद्योगांसाठी 1,46,000 रुपयांची उत्पादनावर आधारित योजना, शहरांसाठीच्या आवास योजनेसाठी 18,000 कोटी रुपये, घर खरेदी करणाऱ्यांसाठी आणि डेव्हलपर्स यांना आयकरात मोठी सूट, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी खतांवर 65,000 कोटी रुपयांची सबसिडी, PM गरीब कल्याण योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपये, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी 3,000 कोटी रुपयांची मदत, औद्योगिक विकासाकरिता 10,200 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत आणि कोविड-19 आजाराच्या लसीकरता 900 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत याविषयी आर्थिक घडामोडींचे अभ्यासक उदय तारदाळकर यांनी दिलेली माहिती ऐकूया. आत्मनिर्भर 3 या पॅकेज खाली सरकारने आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये सुमारे 2,65,000 करोडचा, ज्याला आपण एक बूस्टर म्हणू शकतो, असा आपल्या अर्थव्यवस्थेला दिला. 2 दिवसापूर्वी त्याआधी म्हणजे सुमारे 1,46,000 करोडचा एक योजना जाहीर करण्यात आली होती. त्याच्यामध्ये जे महत्वाचं म्हणजे जे उत्पादन करतात आणि ते उत्पादन क्षमतेनुसार काही इन्सेंटिव्ह देण्याची योजना होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यासाठी ही पावलं उचलली आहेत आणि 10 सेक्टर त्यांनी त्याच्यामध्ये मुख्यत्वे आयडेंटिफाय केले होते. मग त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे जे सेल असतात बॅटरीच्या, त्याच्यासाठी 18,000 करोड सुमारे, इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्टसाठी 5,000 करोड, गाडी आणि त्याचे इतर जे कॉम्पोनंट्स आहेत त्यासाठी 57,000 करोड, नंतर फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी 15,000 करोड, टेलिकॉम आणि टेक्सटाईल या म्हणजे वस्त्रोद्योग यासाठी 12 आणि 10,000 करोड, शिवाय अन्नधान्यासाठी 11,000 करोड म्हणजे फूड प्रॉडक्टसाठी, आणि LED बल्ब वगैरे किंवा एअर कंडिशनरसाठी 6,000 करोड, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, आणि स्पेशल स्टीलसाठी पण त्यांनी दिलं होतं. पण ह्या व्यतिरिक्त जे आपण 2,65,000 करोडचा जो उल्लेख करतो त्यात मुख्यत्वे म्हणजे 65,000 करोड यासाठी महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या खतासाठी जी सबसिडी लागते त्यासाठी त्यांनी वेगळे केले होते. आणि त्याशिवाय आपल्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जी जरुरी असते म्हणजे भांडवली, त्यासाठी 6,000 करोडची योजना केली. आणि एकंदरीतच बघता जर आपण बघतोय की या कोरोना महामारीच्या काळामध्ये रोजगारावरती परिणाम झालाय, तर रोजगाराला त्या दृष्टीने मदत करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 50 किंवा 50च्या वर असे काही जे कर्मचारी असतात तिकडे नवीन कर्मचारी जर घेतले तर त्यांचे सुमारे 2 वर्षांसाठी प्रॉव्हिडंट फंडचा खर्च हा सरकार उचलणार आहे. हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये रोजगार योजना जी आपली मनरेगा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने 10,000 करोडचा अजून एक बूस्टर डोस दिला. कोविडला आपण आता जी महामारीचा आपण जो मोठा लस देण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यासाठी त्या रिसर्चसाठी 900 करोडची एक योजना सरकारने दिली आहे खर्च करण्यासाठी. शिवाय पंतप्रधानांची जी आवास योजना आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल 18,000 करोड देण्याचा सरकारने मनसुबा जाहीर केला आहे. आणि आत्मनिर्भर रोजगार योजनेमध्ये सुद्धा अजून 6,000 करोड देण्याचा मानस जाहीर केला आहे. आणि महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षमतेसाठी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला माहिती असेल की आत्मनिर्भरच्या आधीच्या पॅकेजमध्ये सरकारने जे संरक्षण क्षेत्रामध्ये जे कोणी नव्याने उत्पादन करतील त्यांच्यासाठी काही अलोकेशन करायचा प्रयत्न केला होता आणि त्या उद्देशाने 10,200 करोडचा एक पॅकेज जाहीर केलं. आपलं एक लक्षात येईल की हे आत्मनिर्भर 3.0 पॅकेज आहे ते आत्मनिर्भर 1 किंवा 2
याच्या अनुषंगाने काही ठिकाणी जास्ती ऍडिशनल अलोकेशन आहे किंवा काही ठिकाणी नवीन क्षेत्रामध्ये केले. तसंच कामत कमिटीच्या अनुषंगाने जे नवीन काही सजेशन आले त्याचा पण त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि एकूण आपल्या अर्थगतीला थोडी चालना मिळते असं गेल्या महिन्याभरात दिसत होतं. आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा बहुधा ह्या तिमाहीमध्ये आपली दरवाढ ही उणे नसून प्लस होईल अशी एक आशा व्यक्त केली आहे. तर मला वाटतं त्या दृष्टीने हा जो एक नवीन आत्ताचा जो आपल्याला बूस्टर दिला आहे 2,65,000 करोडचा तो महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने एकूण म्हणजे रिझर्व्ह बँकेची जर घेतलेल्या सुधारणांची जर टोटल घेतली तर सरकारने सुमारे 29,87,000 करोडची आतापर्यंत आज मितीला स्टिम्युलस पॅकेज दिलंय आणि त्याचा परिणाम लवकरच आपल्याला दिसेल यात शंकाच नाही. श्रोते हो, कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी दिवाळी सणात आत्मनिर्भर भारत योजनेच्या 3ऱ्या टप्प्याची घोषणा झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेत झपाट्यानं सुधारणा होत आहे. बाजारात वस्तूंची मागणी वाढली आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. संघटित क्षेत्रातल्या रोजगाराला बळ मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर उद्योगांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या पतपुरवठ्यामुळे उद्योगांनाही दिलासा मिळणार आहे. देशातल्या 10 प्रमुख क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता वाढणार आहे. केंद्र सरकारनं उद्योगांसाठी ECLGS म्हणजेच आपत्कालीन पत हमी योजनेला 3 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिल्यानं उद्योजकांना पुढची 5 महिने बँकांकडून तातडीनं पतपुरवठा होणार आहे. याआधी या योजनेला 30 नोव्हेंबरपर्यंत 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. सण उत्सवांच्या दिवसात कर्जदारांना पत हमी मिळाली तर ती अधिक लाभदायक ठरेल या उद्देशानं ही मुदतवाढ करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात ज्या महत्त्वपूर्ण घोषणा झाल्या त्या घोषणांमुळे विविध क्षेत्रांसाठी जी आर्थिक तरतूद केली जाणार आहे त्यामुळे कोणकोणत्या क्षेत्रांना मदत होणार आहे, परिणामी त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा लाभ मिळणार आहे याविषयी आर्थिक घडामोडीचे अभ्यासक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. आत्मनिर्भर भारत याच्या माध्यमातून 3रं पॅकेज भारत सरकारनं आता नुकतंच जाहीर केलेलं आहे. भारत सरकारच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या आत्मनिर्भर 3 पॅकेजचं आपल्याला जाहीर केलंय. सरकारचं त्याबद्दल मनापासून माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही स्वागतच करतो. खऱ्या अर्थानं लॉकडाऊन नंतर अनलॉक 1, अनलॉक 2 अशा सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, अर्थचक्र ज्या पद्धतीनं गतिमान व्हायला पाहिजे तेवढी गतिमानता अजूनही दिसत नाहीये. परंतु सरकार ही अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं गतिमान होईल याच्या प्रयत्नात आहेत आणि ते सातत्य तसं प्रयत्न करतायत हे एकंदरीत आपण सगळ्यांनी बघितलंय. गेल्या 5-6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं व्यापार असेल, उद्योग असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती सरकारनं व्यापारी आणि उद्योगांच्या माध्यमातून घेतलेल्या सूचना, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा बाकी भारतातले वेगवेगळ्या औद्योगिक संघटना असतील, व्यापारी संघटना यांनी दिलेल्या सूचनेचा निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं विचार केलेला आहे आणि ह्या नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं अर्थचक्र गतिमान होतंय का हे बघणं फार गरजेचं आहे. आणि ते जर गतिमान व्हायचं असेल तर सरकारनं ज्या उद्देशानं ह्या सगळ्या योजना आखल्या आहेत त्याची अंमलबजावणी ही खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे. मग आपण जर बघितलं असेल अनेक सूचना RBIच्या माध्यमातून बँकांना देण्यात आल्या आणि मग त्यांची अंमलबजावणी कशी होते याच्यावरती विचार विनिमय झाला आहे. आणि आता ज्या वेळेस ही गोष्ट लक्षात आली की खऱ्या अर्थानं क्रयशक्ती वाढवायची असेल, त्या उद्योगांना, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पाठबळ देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतंय की पंतप्रधानांनी जी स्ट्रीट वेंडर्सला जी काही आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला, 10,000 रुपयाचे लोन त्यांना बँकांच्या माध्यमातून दिलंय आणि त्याच्यातला काही वाटा सरकारनं व्याजाच्या सूटप्रमाणे देण्याचा प्रयत्न केलाय. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सरकारनं केल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी ही होणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं असे जे पॅकेज सरकार जे देत आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात जर कधी आर्थिक मदत ही व्यापारी आणि उद्योगांना किंबहुना सर्व व्यावसायिकांना जर मिळाली तर हे आर्थिक चक्र जे सरकारला अपेक्षित आहे, व्यापाऱ्यांना अपेक्षित आहे, उद्योजकांना अपेक्षित आहे, नक्कीच फिरू शकेल. परंतु प्रत्यक्ष मदत होणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. श्रोते हो,
कोरोना काळात उभा राहत असलेल्या भारतात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना जाहीर केली आहे. ज्या कंपन्या नव्या लोकांना रोजगार देत आहेत आणि ज्या कंपन्यांमध्ये EPFO योजनेच्या कामगारांना लाभ मिळत नव्हता त्यांना आत्मनिर्भर योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात फायदा मिळणार आहे. महिन्याला 15,000पेक्षा कमी वेतन असलेल्या किंवा 1 मार्च 2020 ते 31 सप्टेंबर 2020 या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून योजना लागू झाली आहे. केवळ नोंदणीकृत EPFO असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये 1,000पर्यंत कर्मचारी आहेत त्यामध्ये 12% कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि 12% कंपनीच्या वतीनं केंद्र सरकार देईल. 1,000हून अधिक कर्मचारी असणाऱ्या संस्थांमध्ये कर्मचाऱ्याचा 12% भाग केंद्र सरकार देणार आहे. देशातल्या 65% संस्थांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. देशात वेगानं रोजगाराच्या संधी वाढवणं, देशातल्या असंघटित क्षेत्राला संघटित करणं या उद्देशानं आत्मनिर्भर भारत 3 योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना कशा प्रकारचा लाभ मिळणार आहे, या योजनेमुळे रोजगाराच्या नव्या संधी कशा प्रकारे निर्माण होणार आहेत, आगामी काळात कोणकोणत्या क्षेत्रात रोजगार वाढणार आहे याविषयी अर्थविषयक पत्रकार सचिन रोहेकर यांनी दिलेली माहिती ऐकूयात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 नोव्हेंबरला आत्मनिर्भर भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील 12 महत्त्वाच्या घोषणा केल्या. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 2,65,000 कोटींची हे पॅकेज दिवाळीच्या तोंडावर देशाला भेट रूपात अर्थमंत्र्यांनी दिले. आत्मनिर्भर भारत योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यांच्या तुलनेत या तिसऱ्या पॅकेजमधील खर्च होत असलेली रक्कम जरी तुलनेने कमी असली तरी त्यातील घोषणांची परिणामकारकता आणि प्रभावपाताचा खूप मोठा निश्चित प्रभाव पडणार आहे. अर्थव्यवस्थेला नेमके काय हवे आहे हे बरोबर हेरून नेमके आडाखे बांधून योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बाजारपेठेत नरमलेली मागणी, परिणामी उद्योगधंद्यात मंदावलेली गुंतवणूक आणि त्याचे परिणाम म्हणून थंडावलेली रोजगार निर्मिती हे दुष्टचक्र भेदण्याचा पुरेपूर संकल्प या घोषणांमधून दिसून येतो. हे नेमके असेच घडेल काय हे आता सांगता येत नसलं तरी येणारा काळच ते दाखवून देईल. परंतु अर्थमंत्र्यांनी त्या दिशेने प्रयत्न केले याचे कौतुक आणि स्वागत देशाचे उद्योग क्षेत्र, व्यापार संघटना, ट्रेड बॉडीज आणि महत्त्वाचे म्हणजे भांडवली बाजारांनी दमदारपणे स्वागत केले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या या तिसऱ्या टप्प्याचा भर रोजगार निर्मितीला चालना देण्याचा विशेषच आहे. अर्थव्यवस्था करोनाग्रस्त होण्याआधीपासूनच मंदावलेली होती. करोनाची साथ आणि त्यानंतर 70 दिवसांच्या सक्तीच्या देशव्यापी टाळेबंदीने या मंदीला तीव्र बनवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतरण होऊन हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला इतकेच नाही तर पांढरपेशा सुस्थितीत असलेल्या पगारदारांच्याही नोकऱ्या गेल्या. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात CMIने एप्रिल ते जुलैपर्यंत जवळपास 50 लाख पगारदारांच्या नोकऱ्या गमावण्याची आकडेवारीच मांडली आहे. ही गंभीर स्थिती उलटवणे आणि तातडीने काय करणे नितांत गरजेचे होते. अर्थमंत्र्यांनी एकीकडे गावाकडे परतलेल्या मजुरांना काम मिळेल यासाठी मनरेगा ग्राम सडक योजनेसाठी 10,000 कोटींची अतिरिक्त तरतूद केली आहे आणि गरीब कल्याण योजनेची व्याप्ती वाढवली आहे. दुसरीकडे भविष्य निधी संघटनेकडे संलग्न असलेल्या आस्थापनांमध्ये नवीन भरतीला चालना मिळेल अशी तरतूद त्यांनी केली आहे. या नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा PF म्हणजे मूळ वेतनाचा 12% हिस्सा आणि त्यांच्या मालकांच्या अंशदान असलेला 12% असा एकूण 24% हिस्सा सरकार 2 वर्षासाठी भरणार आहे. करोना काळात म्हणजे 1 मार्च ते 30 सप्टेंबर या काळात नोकरी गमावलेल्या मंडळींना नोकरी देणाऱ्या आस्थापनांनाही या योजनेचा लाभ मिळेल. कर्मचाऱ्याचे 15,000 पर्यंत मूळ वेतन असायला हवे आणि आतापर्यंतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,000पेक्षा जास्त नसावी अशी अट मात्र आहे. तरी 1,000पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनेत फक्त कर्मचाऱ्यांचाच 12%चा हप्ता सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार आहे. 30 जून 2021 पर्यंत दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू राहील. याचबरोबरीने शहरी भागातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत अतिरिक्त 18,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यातून 18 लाख नवीन घरे निर्माण होतील तर जवळपास 78 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. केवळ बांधकाम क्षेत्राला चालना यातून मिळेल असे नव्हे तर पोलाद आणि सिमेंटची मागणी यातून वाढेल आणि तिन्ही क्षेत्रांना चालना मिळून रोजगार वाढीला बळ मिळेल अशी ही योजना आहे. श्रोतेहो, या पॅकेजमुळे अर्थव्यवस्था झपाट्यानं पूर्वपदावर येणार आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय शैलजा कदम आणि स्वाती केदारे आणि निवेदन शैलेश मोहिते.